हे असं भिजत ठेवून स्वच्छ धुतले. आता हे भिजत ठेवायचं आहे 7-8 तासासाठी. आणि अर्धी वाटी पोहे. तुम्ही जाड पातळ जे असेल ते हे पण भिजत टाकायचे छान स्वच्छ धुवून. आपल्या डाळी छान भिजल्या आहे. 8 तास 7 ते 8 तास झाले आहे. आता हे मिक्सरमध्ये आपण लावून घेऊ. आता हे मिक्सरमध्ये आता आपण बारीक करून घेऊ. असं हे सर्व डाळी याच्यात मिक्स करून घेतलं आहे. आणि सर्व डाळी, पोहे, तांदूळ मिक्सरमध्ये बारीक करून घेतलं आहे. आणि हे असं 5 मिनिट एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं, म्हणजे पूर्ण मिक्स होऊन जाते आणि मिश्रण गरम पण होते आणि मग फर्मंट होते. आता हे सारण खूप झालं आहे. ह्या डब्यामध्ये काही मावत नाही आणि त्यामुळे मी आता दुसऱ्या डब्यामध्ये अर्ध काढून घेते. दुसऱ्या दिवशी आपलं सारण छान फर्मंट झालेलं आहे. त्यामध्ये आता टाकूया कोथिंबीर, गाजर, टमाटर, मिरची, पत्ताकोबी, याचे बारीक बारीक काप करून घ्यायचे आणि सोबत कांदा. आता हे सर्व बारीक काप करून घेतलेले आहे ते आता मिश्रणामध्ये टाकून द्यायचे. कोबी, कांदा, गाजर सर्व, हिरवी मिरची आणि चवीनुसार मीठ. आणि ते एकाच दिशेने छान फेटून घ्यायचं हळूवारपणे. आणि वरून टाकूया कोथिंबीर. आणि कोवड्यावाल्या कोथिंबीरच्या काड्या होत्या त्या थोड्या काड्या टाकल्या आणि छान फिरवून घेऊ. आता अप्पे पात्राला तेल लावून घ्यायचं. नॉनस्टिक असल्यामुळे तेल जास्त लागत नाही. आणि अप्पे पात्रामध्ये सारण भरून घ्यायचं सर्व. सर्व सारण टाकून द्यायचं आणि प्लेट झाकून द्यायची. आता ते झाकण काढून पलटवून घ्यायचं. आणि वरून तेल लावायचं, म्हणजे ते थंड झालं तरी नरम राहते. तयार आहे आपले अप्पे. मस्त का, स्वस्त रहा. तयार आहे आजचे आपले